नमस्कार मंडळी, मी माधवी. वऱ्हाडी तडका, चव जिभेला, आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे एकदम खमंग तसेच खुसखुशीत अशी गरमागरम खस्ता कचोरी. आपण तर बाहेर मिळणारी कचोरी नेहमी खातोच, परंतु आज मी तुरीच्या दाण्यापासून एकदम हॉटेलसारखीच दिसणारी परंतु थोड्या वेगळ्या चवीची खस्ता कचोरी बनवणार आहे. जेव्हा तुरीच्या दाण्याचा सीझन येतो तेव्हा एकदा तरी तुरीच्या दाण्याची ही कचोरी, खस्ता कचोरी नक्कीच खायला हवी. चवीला अप्रतिम लागते आणि खूप कमी साहित्यात खूप कमी वेळात बनते. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपण साहित्याकडे वळूया. चला, तर इथे मी तुरीचे दाणे घेतलेले आहे 1 वाटी, तसेच 1 वाटी मैदा, धने, सौंफ, जिरे, हळद, मीठ, लिंबू, साखर, तसेच बेसन पीठ 2 चमचे, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, तेल आणि आलं. तर आता इथे मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेले आहे तुरीचे दाणे. ते मी एका पातेल्यात टाकून घेणार आहे. तसेच यामध्ये पाणी टाकून दाणे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे, मऊ होईपर्यंत. तर दाणे होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर एका भांड्यामध्ये मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. तसेच 2 चमचे तेलाचं मोहन सुद्धा टाकून घेते. ते मी गरम करून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करून घेते हाताच्या साहाय्याने. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा भिजवून घेणार आहे. दोन 3 मिनिट छान गोळा भिजवायचा, छान भिजवून घ्यायचा. त्यामुळे एकदम हॉटेलसारखीच कचोरी ही बनते. तर गोळा भिजून झालेला आहे, बघू शकता. झाकून ठेवते गोळ्याला, छान मुरतो मग. तर आता आपण सारण बनवून घेऊया. तुरीचे दाणे सुद्धा सॉफ्ट शिजून झालेले आहे. तर त्यातलं पाणी सगळं निथळून घेते मी एका गाळणीने. तर इथे मिक्सरचं भांडं घेते. त्यामध्ये धने, जिरे, तसेच सौंफ ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आपल्याला. बघू शकता, असं फिरून घेतलेलं मिक्सरला जाडसर. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर ह्याला सुद्धा फिरून घेऊन काढून घेते. तर यात आता आपण तुरीचे दाणे सुद्धा वाटून घेऊया. अजिबात पाणी नका टाकू, तसेच वाटायचं आपल्याला. तर वाटून झालेलं आहे. गॅसवर कढई ठेवून बेसन पीठ भाजून घेते. भाजून झालेलं आहे, काढून घेते. तर त्याच कढईमध्ये आता मी कचोरीचं सारण बनवून घेणार आहे. 2 चमच तेल टाकून घेऊया. त्यामध्ये ते धने, जिरे आणि सौंफचं ओबडधोबड असं वाटण तयार केलेलं ते टाकून घेऊ. तसंच हिरव्या मिरचीचं परतून घेऊया. त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ परतून घेऊ. आणि यामध्ये आता तुरीच्या दाण्याचं वाटण टाकून घेऊ. तर छान आता हे वाटण एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आपल्याला याला शिजवायचं नाही आहे, फक्त गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी लिंबाचा रस टाकलेला आहे. तर चवीनुसार साखर, आंबट गोड तिखट असं हे वाटण सारण तयार आहे. त्यामध्ये बेसन पीठ टाकून पुन्हा फिरून घेते.
बघू शकता सारण तयार झालेलं आहे. बाजूला ठेवून घेऊया. आता आपण इथे गोळे करून घेऊया छोटे छोटे. अशा पद्धतीचे गोळे तयार करून घेते मी. तर आता हे मैद्याच्या पिठाचे गोळे तयार झालेले आहे. आता मी तुरीच्या दाण्याच्या सारणाचे सुद्धा गोळे तयार करून घेते आतमध्ये भरायसाठी. असे गोल लाडूसारखे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता त्या मैद्याच्या पिठाच्या गोळ्याचा असं वाटीसारखा थोडासा आकार देऊन त्यामध्ये तुरीच्या दाण्याच्या पिठाचा गोळा तयार करून टाकायचं त्या आतमध्ये आणि वरून एक्स्ट्राचं पीठ जे आहे तेच दाबून त्याला प्रेस करून घ्यायचं हातावर. जसं आपण पुरणपोळीमध्ये सारण भरतो त्या पद्धतीने आपल्याला इथे भरायचं आहे आणि हातावरच छान असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे सारण सगळीकडं पसरतं. आपले कचोऱ्या बनवून होईपर्यंत आपलं तेल सुद्धा गरम होते गॅसवर. पुन्हा इथे एकदा करून दाखवते मी. थोडं थोडं बोटाच्या साहाय्याने आतमध्ये प्रेस करत जायचं ते सारण आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून नाही घ्यायचं आहे, तिथेच दाबून द्यायचं आहे. बघा छोट्या मोठ्या आकाराच्या कशा कचोऱ्या हव्या त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. करून झालेलं आहे. ते सुद्धा गरम झालेलं आहे. खूप कडकडीत तेल गरम करायला नको आपल्याला. तर तेल झालेलं आहे त्यामध्ये कचोऱ्या सोडून घेतो. चमच्याच्या साहाय्याने त्यावर थोडं तेल ओतून घेणार आहे. एक बाजू झाली आहे, दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया. मंद आचेवरच तळून घ्यायचं आपल्याला. त्यामुळेच त्या खुसखुशीत होतात. तर बघू शकता कचोऱ्या झालेल्या आहेत. किती छान बबल्स आलेले आहेत त्याच्यावर. एकदम हॉटेलमध्ये जसं दिसतात तसेच दिसत आहे. तर गरमागरम खस्ता कचोरी तयार आहे. वाई स्पेशल खस्ता कचोरी तुरीच्या हिरव्या दाण्याची. इथे तोडून दाखवणार आहे मी कचोरी. खमंग आणि खुसखुशीत खस्ता कचोरी बघू शकता. सारण सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर खस्ता कचोरीची व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. तसेच आमच्या वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.